नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालेलो आहोत गावी. तर गावी कशासाठी, तर आमचे जे बापू आहेत त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. तर आम्ही अर्धा प्रवास करून झालेला आहे आणि भूक लागलेली म्हणून मग आम्ही एका कॅफेमध्ये आलेलो आहोत आणि ते आम्ही ऑर्डर केलेला आहे पिझ्झा. तर हा बघा माझा छोटा भाऊ कसं ऑर्डर येण्याची वाट बघतोय. सो आमची ऑर्डर आता आलेली आहे आणि हा आहे आमचा पिझ्झा. सो आता आमचा पिझ्झा खाऊन झालेला आहे आणि इथेच माझी मावशी पण येणार होती. तर मावशीसोबत आणि माझ्या छोट्या भावासोबत आणि बहिणीसोबत आम्ही बसमधून आता निघालेलो आहोत गावी. तर हे बघा आमची मस्ती बसमध्ये पण सुरू आहे. पिऊ तू पावडर सांडली ना बेडवर. पलीना सांडली बेडवर पावडर. तू सांडली पिले पिले इकडे. तूच सांडली का नाही पावडर? नाही, पलीना सांडली. तू सांडली पिले. तू सांडली नाही. तू तू नाही. मग कोणी सांडली? कोणी सांडली? मग काय मी सांडली पावडर? सांग. नाही मी नाही सांडली. तू सांडली पावडर. नाही तूच सांडली पावडर. तूच सांडली तूच. कोण पली खोटं बोलती? तू सांडली? तर आम्ही संध्याकाळपर्यंत घरी पोहोचलो आणि आज बापूंचे द्वितीय पुण्यस्मरण आहे. इथे आता आमचा स्वयंपाक सुरू आहे. तर आता बघा आमचा मसाले भात करायचा सुरू आहे आणि इकडे आम्ही मटकीची उसळ केलेली आहे. ही बघा आमची पिहू. पिहू हाय बोल. हाय हाय. हा बघा आमचा पिल्लू. पिल्लू हाय कर. हाय. इथे आता आमची भाजी करायची सुरू आहे. तर हे आम्ही घरी केलेला फ्रूटखंड आहे. तर याची रेसिपी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. यानंतर हे बघा आम्ही बापूंचा फोटो लावलेला आहे, त्याला हार घातलेला आहे. त्यानंतर जे काही पूजेचं सामान आहे ते ठेवलेलं आहे. त्यानंतर आम्ही रांगोळी देखील काढलेली आहे आणि जेवणाची तयारी झालेली आहे. त्यामुळे आम्ही ताटं वाढून घेतलेली आहेत. तर हे बघा आता आपलं पूर्ण जेवण वाढून झालेलं आहे. तर जेवणामध्ये आहे चपाती, मसाले भात, फ्रूटखंड, भाजी, गुलाबजाम, तळण आणि मटकीची उसळ. यानंतर आम्ही बापूंच्या फोटोचे पूजन केले आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला आम्ही जेवण्यासाठी बोलवलेलं त्यांना पण नाम देखील ओढून त्यांच्याही आम्ही पाया पडलो. तर सर्वजण आम्ही फोटोच्या देखील पाया पडलो आणि नंतर काकांच्या देखील पाया पडलो. यानंतर सर्वजण जेवण्यासाठी बसले. तर आता मी तुम्हाला ओळख करून देते माझ्या मामाशी. जो डाव्या बाजूला बसलेला आहे तो माझा मामा आहे आणि जे मध्ये बसलेले आहेत ते माझ्या आईचे मामा आहेत. यानंतर आम्ही निघण्याची तयारी करतोय आता घरी जाण्याची. तर कंस मामाने आणली होती मोडून रानातून, तर आता तीच आम्ही घेतोय. यानंतर आम्ही घरी निघालो. उशीर व्हायला नको म्हणून थोडंसं लवकरच आम्ही घरी निघालो. यानंतर आम्ही घरी पोचलेलो आहोत. आता आपण कंस भाजतोय जी आपण येताना आजीकडून आणली होती.
हे बघा आपलं कणीस आता भाजून झालेलं आहे आणि मला कणीस खाताना त्यावरती चटणी लावून खूप आवडतं खायला, त्यामुळे आता मी यावरती चटणी लावणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा छान छान आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू अँड बाय बाय.